मराठी मुद्दे पर मंगलवार को मीरा रोड भायंदर इलाके में मनसे द्वारा निकाले जाने वाली रैली को पुलिस द्वारा अनुमति न दिए जाने के बाद मुंबई में राजनीतिक माहौल गरमाया हुआ है। मनसे नेता संदीप देशपांडे ने सरकार और प्रशासन पर गंभीर सवाल उठाते हुए आरोप लगाया कि पुलिस जानबूझकर मामले को तुल दे रही है और भाजपा अशांति फैलाना चाहती है। आमचं म्हणणं आहे, तुम्हाला हे सगळं थांबवायचं आहे, मोर्चाला परवानगी द्या आणि मोर्चा काढू, शांततेने काढू, लोकशाही मार्गाने काढू, दडपशाही कराल तर मग उत्स्फूर्तपणे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र जरी गेला त्या पद्धतीने सगळेजण मीरा रोडला जातील आणि मग कायदा सुव्यवस्था बिघडले त्याला सरकार मी साहेबांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिलेली आहे आणि ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। महाराष्ट्र सैनिक उत्स्फूर्तपणे काम करतो, जिथे अन्याय दिसेल तिथे तो उत्स्फूर्तपणे जातो, कोणाची आदेशाची वाट बघतो। निश्चितपणे आम्ही स्वागत करतो। महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने एकवटलंच पाहिजे जेव्हा अन्याय होईल तेव्हा, तो आमदार असेल, मंत्री असेल, नाही तर मुख्यमंत्री आहे। नाही, मला असं वाटतं की एकतर गृह खात्याने त्यांना प्रॉपर रिपोर्ट नाही दिला किंवा मग भारतीय जनता पक्षाला इथे अशांतता निर्माण करायची आहे का, बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे वाद निर्माण करायचे आहेत का। मीरा रोड भाईंदरमध्ये जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीचं पोलीस प्रशासन वागलेलं आहे, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी देता आम्हाला देत नाही आणि आम्हाला म्हणतात घोडबंदरला मोर्चा काढा। आता जी घटना मीरा रोडमध्ये झाली, घोडबंदरला मोर्चा, मग उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा। मला असं वाटतं जिथे घटना घडली तिथे जर आम्ही रूट बदलायला तयार होतो, पण तुम्ही सांगाल मीरा रोडचा मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढा, तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही। याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती, पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं का, हा आमच्या मनात संशय आहे। जर आमचा शांततेने मोर्चा निघाला होता तेव्हा परवानगी का नाही दिली, आणि महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देणार, सरकार गुजरातचं आहे का महाराष्ट्राचं आहे, हा आमचा प्रश्न।